भीमसेन व्यासजींना म्हणतात की हे पितामह, बंधू युधिष्ठिर, आई कुंती, द्रौपदी, अर्जुन, नकुल आणि सहदेव इत्यादी सर्वजण एकादशीचे व्रत ठेवण्यास सांगतात. परंतु महाराज, मी त्यांना सांगतो की मी ईश्वराची आपल्या सामर्थ्याप्रमाणे उपासना करू शकतो, पण उपाशी राहू शकत नाही. यावर व्यासजी म्हणतात की हे भीमसेन, जर आपण नरकाला वाईट आणि स्वर्गाला चांगले मानत असाल तर प्रत्येक महिन्याच्या दोन्ही एकादशींना अन्न खाऊ नये. भीम म्हणतात की हे पितामह, मी तर कधीच कबुली दिली आहे की मी भूक सहन करू शकत नाही. जर वर्षात एकच उपवास असेल तर मी ठेवू शकतो, कारण माझ्या पोटात रूप नावाची आग आहे, म्हणून मी खाल्ल्याशिवाय जगू शकत नाही. अन्न खाल्ल्याने मी शांत होतो, म्हणून संपूर्ण उपवास केला तरी सुद्धा एकाच वेळेस अन्नाशिवाय राहणे अवघड आहे. म्हणूनच तुम्ही मला असा उपवास सांगा जो वर्षातून एकाच दिवशी केला जाईल आणि मला स्वर्ग मिळू शकेल. श्री व्यासजी म्हणाले की हे पुत्र, अनेक महान ऋषी मुनींनी बरीच शास्त्र वाचली आहेत, ज्यामधून पैशाशिवाय केवळ जरा प्रयत्न केला स्वर्ग प्राप्ती होऊ शकते. याच प्रकारे धर्मग्रंथात दोन्ही बाजूंच्या एकादशीचे व्रत तारणासाठी ठेवले आहे. व्यासजींचे बोलणे ऐकून भीमसेन नरकात जाण्याच्या नावाने घाबरून कापू लागले आणि म्हणाले की आता मी काय करावे? मी एका महिन्यात 2 उपवास करू शकत नाही. होय, मी वर्षात 1 उपवास करू शकतो, म्हणून वर्षामध्ये 1 दिवस उपवास करून मला मुक्ती मिळेल का? तर मग मला असा उपवास सांगा. हे ऐकून व्यासजी म्हणाले की ऋषभ आणि मिथुनच्या संक्रांतीच्या दरम्यान ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये एकादशी येते. तिचे नाव निर्जला आहे. आपण त्या एकादशीचं व्रत करा. या दिवशीच्या एकादशीच्या उपवासात अंघोळ आणि आचमन या व्यतिरिक्त जलविरजित आहे. आचमन एकादशीला सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत पाणी न घेतल्यास सर्व एकादशीच्या व्रताचे फळ मिळतं. द्वादशीला सूर्योदय होण्यापूर्वी उठणे, स्नान इत्यादी करून ब्राह्मणांना देणगी द्यावी. यानंतर भुकेल्या आणि सप्तपात्र ब्राह्मणांना भोजन दिल्यानंतर आपण पुन्हा अन्न खावे. त्याचे फळ एका वर्षाच्या संपूर्ण एकादशीला समान असते. व्यासजी म्हणाले की हे भीमसेन, देवांनी स्वतः मला हे सांगितले आहे. या एकादशीची गुणवत्ता सर्व तीर्थक्षेत्रे आणि देणग्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. फक्त 1 दिवस निर्जल राहून माणूस पापांपासून मुक्त होतो. जे लोक निर्जला एकादशीचे व्रत करतात, मृत्यूच्या वेळी यमराज नव्हे तर स्वयं देवदूत त्यांना पुष्पविमानात बसून स्वर्गात घेऊन जातात. म्हणून निर्जला एकादशीचे व्रत जगातील सर्वोत्तम आहे. म्हणून हा उपवास परिश्रमपूर्वक केला पाहिजे. त्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा आणि गाय दान करावी. अशा प्रकारे भीमसेन यांनी व्यासजींच्या आदेशानुसार हे व्रत केले. म्हणून या एकादशीला भीमसेनी किंवा पांडव एकादशी देखील म्हणतात. निर्जला उपवास करण्यापूर्वी देवाला प्रार्थना करा की हे प्रभू, आज मी निर्जला व्रत ठेवत आहे. दुसऱ्या दिवशी मला भोजन मिळेल. मी हा उपवास भक्तीने पाळीन, म्हणून तुमच्या कृपेने माझे सर्व पाप नष्ट होतील. या दिवशी पाण्याने भरलेला गडा कापडाने झाकून सोन्यासह दान करावा. जे लोक या उपोषणाचे पालन करतात त्यांना कोट्यावधी क्षण सोन्याचं दान केल्याचं फळ मिळतं आणि जे या दिवशी यज्ञादित करतात त्यांना मिळणाऱ्या फळाचे वर्णन करताच येऊ शकत नाही. या एकादशीला उपवास